आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊया. बहुजन समाजाला आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी असतील आणि प्रामुख्याने मराठा समाजाचा समाविष्ट होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मला लक्षात आलं की हा मराठा समाजाला ह्या बहुजन समाजापासून लांब ठेवलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने 2007 पासून हा माझा समाजासाठी हा लढा सुरू झाला. मराठ्यांसाठी नाही तर बहुजन समाजाच्या छताखाली आणण्यासाठी हा माझा लढा होता. 1967 पर्यंत आपल्याला मराठा समाजाला हे आरक्षण मिळत होतं. मला ह्या प्रसंगी मुद्दाम सांगायचं आहे की जर कोणी पहिल्यांदा आवाज मराठा समाजासाठी जर उठवला असेल, आपली बाजू पार्लमेंटला जर कोणी मांडली असेल ते मी मांडली. त्याच्याच पाठोपाठ जर कोणी आजपर्यंत आंदोलन जर पार्लमेंटमध्ये कोणी केलं असेल तर ते मी मांडलं. मी माझं कौतुक करण्यासाठी मी इथं आज मीटिंग इथं प्रेस कॉन्फरन्सला आलो नाही, पण बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका एक शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मी आज तुमच्या समोर इथं आलो, नेहमी करत राहिलो. आता हे सगळं होत असताना आपल्याला सामाजिक मागास हे सिद्ध केलं आपण. त्याच्यानंतर सरकारने हा SCBCचा कायदा हा पारित केला. दुर्दैवाने तो सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली. 1 वर्षाची स्थगिती आहे, कायमस्वरूपी स्थगिती आहे किंवा कायमस्वरूपी उडवून लावलं असं नाही. 1 वर्षाची स्थगिती आहे. आणि 1 वर्षाची स्थगिती आल्यामुळे अनेक मुलांचं एक जास्त माझ्या अंदाजे 1000भर मुलांचं एक नुकसान झालं किंवा नुकसान व्हायला लागलं. हे लक्षात आल्यावर सरकारने आर्थिक दुर्बल घटक EWS आपण देऊ. आता EWS म्हणजे काय हे मराठा समाजातील लोकांना माहीत आहे का? EWS म्हणजे हे नुसतं मराठा समाजासाठी नुसतं आरक्षण नाही आहे. हे 10% आरक्षण सुपरन्युमरीच्या पद्धतीने अधिसंख्येच्या पद्धतीने त्यांनी ज्यांना आरक्षण मिळत नाही आहे, मग ते ओपन कॅटेगरीतले लोक असतील, यांच्यासाठी हे EWS आरक्षण बहाल करण्यात आलं. आता उदाहरण, आपल्याला मराठा समाजाला राज्यात SCBC घेतल्यामुळं आपल्याला इथं मिळू शकत नव्हतं, पण सेंट्रलला आपल्याला आरक्षण हे EWS मिळतं आर्थिक दुर्बल घटकाचं. आता या EWS 10% आरक्षणमध्ये ब्राह्मण आले, लिंगायत आपले जैन समाज असतील आणि अनेक शेकडो जातीचे सगळ्यांना समाविष्ट आहे. म्हणजे एक प्रामुख्याने नुसतं मराठा समाजासाठी दिलंय असं हे म्हणता येत नाही. आणि म्हणून मी सरकारला पहिल्या दिवशीपासून सांगत होतो, माझा वैयक्तिक EWSला काही विरोध नाही आहे, पण EWSचं आरक्षण जर आपण घेतलं तर SCBCला धोका होऊ शकतो का, ही माझी नेहमी भूमिका होती. म्हणून मी सरकारला मध्ये एक पर्याय सांगितला की आपल्याला तुम्ही 10% आरक्षणमध्ये मराठा समाजाला किती मिळणार आहे, या प्रवर्गाला किती मिळणार आहे. आणि म्हणून त्याच्यापेक्षा जर तुम्ही सुपरन्युमररी अधिसंख्येत जागा तुम्ही जर वाढवल्या, तुमच्या जो अधिकार राज्य सरकारचा असतो आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा वाढवलेले आहेत, मग आता का आपण वाढवू शकत नाही. हा मी त्यांच्या पुढं हा पर्याय मांडल्यानंतर ते सुद्धा त्यांनी मला सकारात्मक त्यावेळी सांगितलं की आम्ही ह्याच्याबद्दल विचार करू आणि राजे कायदेशीर कसं बसता येतील ते बघून आपण पुढे ठरवू. आणि म्हणून आमची एक VC ठरली. कोणाच्यावर VC ठरली? जे नामवंत वकील आहेत, जे पटवालिया म्हणून त्यांचं जे नाव आहे, रोहितजींच्या बरोबर असतात. लाखो किंवा कोट्यावधी रुपये आपण त्या वकिलांना देतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर एक आपण सल्ला घेऊया, सुपरन्युमरी पद्धत घेता येईल का आपल्याला, ते कुठं कायदेशीर बाधा होणार नाही का. आणि म्हणून आमची एक स्पेशल VC, हे खरं मी बोलणार नव्हतं पण आज मग बोलणं गरजेचं आहे, पण ही स्पेशल VC आमची त्यांच्याबरोबर झाली. त्यामध्ये अशोकरावजी चव्हाण होते, दिलीप वळसे पाटील असतील आणि सगळे नामवंत जे उपसमितीचे सगळे सदस्य आहेत आणि ठराविक मराठा समाजाचे जे प्रमुख लोक आहेत, जे विद्वान लोक आहेत म्हणा, या लोकांना त्या VCमध्ये इन्व्हाइट केलं होतं. मी सुद्धा त्या VCमध्ये होतो. आज त्यावेळी आम्ही सुपरन्युमरीचा विषय काढला. त्यावेळी पटवाल्यांनी सांगितलं
की सुपर न्युमररी आपण डायरेक्ट द्यायला नको का SCBCचा हा विषय कोर्टात अडकल्यामुळे म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो, म्हणून आम्हाला सुद्धा पटला तो मुद्दा. दुसरा मुद्दा मला आज प्रामुख्याने इथं सांगायचं आहे. मी नामवंत वकील पटवालेजींना विचारलं की आपण SCBCमध्ये असल्यामुळं EWS आरक्षण जे 10% आहे हे राज्यात घेतलं चालेल का? कारण का उच्च न्यायालयाने एका केसच्या बाबतीत निर्णय घेतला होता की त्यांना EWS आरक्षण जर घेतलं, आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण जर घेतलं, तर तुम्हाला मग SCBCचं जे तुमचं हक्काचं आरक्षण हे तुम्हाला घेता येणार नाही. म्हणून मी त्यांना विचारलं पुढं काय आपली मुवमेंट असेल, पहिले आपण तसं करू शकतो का? तर त्यावेळी पटवालेजी जे सरकारचे वकील आहेत, ज्यांना आपण कोट्यावधी रुपये देतो, आपली जे केस आता लढवणार आहेत पुढं 25 जानेवारीला जी शेवटची अंतिम सुनावणी आहे, त्यावेळी पटवाल्यांनी सांगितलं ज्यांना कोणाला घ्यायचं असेल, सल्ला देतात सरकारला, रेकॉर्ड आहे, जे सल्ला काय देतात, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर ते कोर्टात जातील आणि EWS आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण घेतील. पण राज्यांनी ही पॉलिसी करू नये, आपल्याला धोका पत्करू शकतो आपण. आता सरकारने निर्णय घेतलाय आणि मी पूर्वी म्हटलंच होतं सरकारने हमी द्यावी, पण सरकारचा प्रमुख वकीलच म्हणतो हे घेऊ नये. आता मला एक सांगा, उद्या या 25 तारखेला जर सुनावणी आहे आणि त्या सुनावणीत जर काय घोटाळा झाला, ह्याला जबाबदार कोण असणार? आणि मी परखडपणाने सांगू इच्छितो की ह्याला जबाबदार महाराष्ट्र राज्य सरकारच असणार आहे. कारण का ज्यावेळी त्यांचाच वकील सल्ला देतो की ज्यांना EWS आरक्षण घ्यायचं आहे त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून घ्यावं, मग तुम्ही त्या सरकारी वकीलचा सल्ला का घ्यायचा मग? पण हे 1 to 1 झालेली आहे विचार अशोकजींचा वन आपण. आणि म्हणून जो काय निर्णय होणार आहे 25 तारखेला सुनावणीचा, ते सरकारने काय करणार आहेत, मला तर हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. हा जर त्यांनी निर्णय घ्यायचा अगोदरच घ्यायला पाहिजे होता. मला तर त्यांच्यावर शंकाच व्हायला लागली की आता सरकार हातबल झालेलं आहे की काय निर्णय आपला उलटाच लागणार आहे म्हणून आपण लगेच घेऊन टाकूया. पण परत एकदा मराठा समाजाच्या लोकांना मला सांगायचं आहे, तुम्ही ह्या सगळ्या त्या 10% किती टक्के बसताय ह्याचा अभ्यास करा. तुम्हाला किती टक्के आरक्षण मिळणार आहे ह्याचा अभ्यास करा. SCBCचं आरक्षण हे तुम्हाला पूर्ण एक वेगळं आरक्षण होतं. आणि म्हणून हा झाला दुसरा टप्पा. तिसरा महत्त्वाचा माझा विषय, ज्या शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आपल्याला, समतेचं आरक्षण, ज्या बहुजन समाजाला आरक्षण दिलं, ज्याच्यासाठी आमचा लढा होता, ज्याच्यासाठी सगळे मराठा समाजातल्या लोकांनी 58 मोर्चे काढले, 48 लोकांनी बलिदान दिलं, सगळे अनेक लोकांनी आपलं घरदार सोडून या अनेक वर्ष 1967 पासून त्यांनी आपला लढा दिला, अण्णासाहेब पटेलांनी आपली आत्महत्या केली, तर हे सगळं व्यर्थ जाणार का? याचं उत्तर सुद्धा सरकारने देण्यासाठी तयारी ठेवावी. परवा सारथीचा विषय झाला, शाहू महाराजांचे जीवन स्मारक आहे, मराठा समाजासाठी ते केलेलं आहे, त्याचं काय परिस्थिती चालू आहे मला काय समजेना नेमकं काय चालू आहे. सरकार सुद्धा ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. EWSच्या बाबतीत मी ज्यावेळी सांगितलं त्यांना त्यावेळी पटलं, आता एकदमच तिने हा विषय काढलाय. काय त्यांचं गणित आहे ह्याच्यातही मला काय कळत नाही. पण मला एक ह्या प्रसंगी सांगायचं आहे, 25 तारखेला ज्या सुनावणीत जे मला आता गडबड वाटायला लागली, आतापर्यंत मला मी नेहमी सरकारची बाजू घ्यायचं, सकारात्मक आहे म्हणायचं मी सरकार, पण आता मला निश्चित गडबड वाटायला लागलेली आहे. जर काय धोका झाला ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहणार. काय प्रश्न असतील तर नाही, माझी भूमिका म्हणजे सकल मराठा समाजाची भूमिका असते. मी आज प्रामुख्याने संभाजीराजेंची भूमिका काय असेल ते मी सांगायला आलो होतो. माझं जीवन हे समाजासाठी आहे, बहुजन समाजासाठी आहे, मराठा समाजासाठी आहे, म्हणून मी लढा देत आलो, ह्याच्या पुढेही लढा देत राहणार आहे. म्हणून माझी भूमिकापेक्षा सकल मराठा समाज काय भूमिका घेते
हे त्यांनी सांगावं मला आणि मी त्याला मी त्याप्रमाणे जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं एकच यातनं प्रामुख्याने मुद्दा आहे, जर 25 तारखेच्या सुनावणीला आर्थिक दुर्बल घटकांना हे देऊन जर काय गडबड झाली तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहणार. मराठा समाजाच्या काही वेगळ्या अभ्यासकांच्या भूमिका ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजे अगदी प्रवीण गायकवाड जे पूर्वी तुम्ही सोबत असायचं किंवा ते संभाजी ब्रिगेडमध्ये होते, मराठा क्रांती मोर्चाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते होते, त्यांचं म्हणणं आहे की तांत्रिक परिस्थितीमध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेणं जास्त उत्तम. नाही, ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनीच आरक्षणावर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनीच सांगितलं की समतेचं आरक्षण काय, आणि महत्त्वाचं म्हणजे त्या आरक्षणाचं पुस्तक समर्पित मला केलेलं आहे, छत्रपती संभाजीराजांना समर्पित केलेलं आहे. आता तेच म्हणतात की हे समतेचं आरक्षण जरा बाजूला फेकून टाकू किंवा बाजूला टाकू, कारण का आता ते शक्य होणार नाही, आपण ते आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण घेऊ. पण मी कुठं नाही म्हणतो घ्यायचं नाही. मी काय म्हटलं, कायमस्वरूपी तुम्हाला आपलं तुमचं आरक्षण SCBचं आरक्षण काढून टाकलं काय तरी 1 वर्षाचं नुसतं दिलं स्थगिती, 1 वर्षाची स्थगिती आहे. 1000 मुलांसाठी तुम्ही लाखो मुलांचं नुकसान करणार आहे का, हे सरकारनेच ठरवायचं आहे. आणि मी पहिल्या दिवशीपासून म्हणणं आहे, माझा EWSला विरोध नाही आहे, मी EWSला मतदान केलेलं आहे, हां, माझा विरोध नाही EWSला, पण त्याचा धोका SCBCला होईल का, सरकारने हमी द्यावी. सरकारने 3 महिने काय हमी दिली नाही. आज एकदा निर्णय घेतलेला आहे सरकारने, पण निर्णय घेतला असला तरी उद्या 25 तारखेला सुनावणी आहे, 20-25 दिवसात सुनावणी आले, एवढा तोंडावर तुम्ही घेताय, ह्याचा अर्थ काय अर्थ काढायचा. 100% त्यांना वाटायला लागलेलं आहे, 100% काय ती गडबड होणार आहे, आपलं काय तिथं चालणार नाही, आपल्या विरोधात लागणार आहे. इकडे तयारी करायची अगोदर ही पळवाट आहे, आणि धोका जर काय झाला तर सरकारने त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे 25 तारखेला. म्हणजे उद्या, कारण काय EWS आरक्षण हे एका प्रवर्गाचं नाही आरक्षण, हे सगळ्या थोडक्यात तुमच्याला उत्तर द्यायचं सर की आपल्या गावात कशी वडाप असते, वडापमध्ये 10-12 लोक कोणाला मिळू शकते ना. हे काय एक वेगळी बोगी नाही ट्रेनची ज्याच्यात नुसतं SCBCच्या लोकांनाच बसू शकतं एका बोगीमध्ये. आता ती बोगी घ्यायची काय त्या वडापमध्ये बसायचं, हे आपण ठरवायचं, सरकारने ठरवायचं, आणि मराठा समाजाने त्याचं चिंतन करायला पाहिजे. सर, तुम्ही सारथी संस्थेला भेट दिली होती मध्यंतरी, पण तिथल्या त्या आंदोलकांचे मला आजही फोन होते की पुढं काय झालं. तुम्ही म्हटलं होता की तुम्ही संबंधित मंत्र्यांची भेट घेणार, पण तसं काही झालं नाही. परवा दिवशी अक्षरशः त्यांना सगळं ते सोडून जावं लागलं. मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटलो, नुसतं प्रेसच्या समोर मी आलो नव्हतो, पण मुख्यमंत्र्यांना भेटून, माझा रायगडचा विषय होता म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटून ती सारथीची सगळी कल्पना त्यांना दिलेली आहे, पूर्ण सविस्तर त्यांच्या कानावर विषय घातलेला आहे. पवार साहेबांना सुद्धा त्यावेळी त्यांचा वाढदिवस होता, मी शुभेच्छा दिल्या. मी पवार साहेबांना एवढंच आज परत मी सांगू इच्छितो की शाहू महाराज यांचे ते पाईक आहेत, विचाराचे पाईक आहेत स्वतः पवार साहेब, आणि ते जर सारथी संस्था जर वाचवायची असेल त्यांनी ह्याच्यात इंटरव्ह्यू करायला पाहिजे, यात त्यांनी लक्ष घालायला पाहिजे. पुरोगामी विचार जर जीवन ठेवायचं असेल आणि शाहू महाराजांचा जीवन विचार ठेवायचा असेल तर शरद पवार साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. नाहीतर ही गुंडाळून बंद करून टाका संस्था, कशाला उभा संस्था चालू ठेवायची, उगाच शाहू महाराजांच्या नावाने संस्था करायची, काय स्वायत्त आहे. 1 वर्ष होऊन गेलं, मी लढा रस्त्यावर उतरलो मी, आणि किती दिवस किती करायचं मी. नको असं ना तुम्हाला एक अजेंडा ठेवला तरी नुसतं नावासाठीच ठेवायची शाहू महाराजांची नावाची संस्था, बुडून म्हणजे बुडीत घालायचे, बुडून टाका, बंदच करून टाका. कशाला चालू ठेवायची संस्था, कशाला म्हणायचं आपण शाहू फुले आंबेडकर विचारायचं आपण सगळे जाऊन माझ्या सकट बंद करून टाकू ना संस्था. कशाला पुरोगामी विचार घेऊन चालायचं आपण. मग त्यामुळे सरकारनं EWS संदर्भातला निर्णय घेतला, पण या निर्णयाबद्दल सरकारनं पळवाट शोधली अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कदाचित मराठा आरक्षणाचा विषय टिकणार नाही अशी भीती वाटत असल्यामुळे EWSच्या माध्यमातून सरकार पळवाट काढतंय. एवढंच नाही तर स्वतः शरद पवार यांनी या सगळ्या विषयात लक्ष घालावं, तरच हा विषय मार्गी लागेल असंही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे. आणि स्वतः
सरकारने जी मराठा आरक्षणाच्या समन्वयाच्या विषयात समिती नेमली त्याचे प्रमुख अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत. चव्हाण साहेब, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. तुम्ही मोठा निर्णय घेतला काल मंत्रिमंडळात. तुमच्यावर दबावही होता, सातत्यानं मागणी होती EWSची. पण आता राजांना असं वाटतंय की सुप्रीम कोर्टातल्या पराभवाच्या भीतीमुळे तुम्ही